येवला तालुका में हुई भारी बारिश के कारण खेतों में अब भी पानी भरा है। सबसे ज्यादा नुकसान प्याज उत्पादक किसानों को हुआ, जिनकी पूरी फसल पानी में डूब गई। किसानों ने कर्ज लेकर बुआई की थी, लेकिन अब उत्पादन की कोई उम्मीद नहीं बची। ऐसे हालात में सरकार को बिना किसी अटकल और शर्तों के सीधे नुकसान भरपाई देनी चाहिए, ऐसी मांग पीड़ित किसानों की ओर से की गई। नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल उत्तम येवले। मी नगरसूलमधील गोलेवाडीतील शेतकरी आहे। हे बघा, हे 2 दिवसाच्या अतिवृष्टीनं आमच्या शिवारामध्ये इतका पाण्याने हाहाकार केला की सगळे पिकं जवळजवळ आमचे 100% गेलेले आहे। आमच्यापर्यंत अजूनपर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी कोणी इथं बघायला आलं नाही। आज आमचं हे लाखोचं नुकसान झालेलं आहे। आम्हाला हे सरसकट सरकारने काहीतरी मोठी भरीव रक्कम देऊन शेतकऱ्यांचं समाधान करावं, कारण झालेलं नुकसान हे अतोनात खूप झालेलं नुकसान आहे। हे थोडक्या मदतीनं काही भरून निघणार नाही। किरण बाबुराव येवले, मी गोलेवाडी गावातील शेतकरी आहे। आमच्या गावामध्ये 27 आणि 28 तारखेला 2 दिवस खूप भयंकर असा पाऊस झाला होता आणि या पावसामध्ये आमच्या गावातील सर्व पिके सोयाबीन, कांदा, मक्का, भुईमुग ही सर्व पिके पाण्यामध्ये गेलेली आणि शेतकऱ्यांचं इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे ना। या ठिकाणी अक्षरशः गावातील सर्व शेतकरी उघड्यावर आलेले। शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढले, कोणी बँकेचं कर्ज घेतलंय, असे विविध ठिकाणी लोकांनी कर्ज काढलेले आणि या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी जे पीक उभं केलं होतं आपल्या आशेपदरी, तर या आशेच्या पिकामध्ये शेतकऱ्याला दुर्दैवाने कुठल्याही भगवंताच्या कृपेने साथ न मिळाल्यामुळं सर्व पिकामध्ये पाणी झाल्यामुळं पिकं वाहून गेली आणि यामुळं शेतकरी पूर्ण आता रस्त्यावर आलेला आहे आणि सरकार या गोष्टीची कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही। प्रशासन या 3 दिवस झाल्यापासून अजून कोणी या ठिकाणी बघायला आलेलं नाही आणि सरकार सांगतंय का नोट कॅमने फोटो काढा किंवा जिओ टॅगिंगने फोटो काढा। या गरीब शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळं शेतकरी कोणत्या आशेने या अँड्रॉइडचं जिओ टॅगिंग फोटो काढणार आहे आणि ते सांगतात की या अटी करा त्या अटी करा। कुठून शेतकऱ्याकडे जर सुविधा नसलं, पैसे नसले तर मोबाईल अँड्रॉइड घ्यायचा कसा? त्यामुळं शेतकऱ्याकडे या गोष्टीची आता चिंता तयार झालेली आहे आणि सरकार याची कुठली काळजी घेत नाही। यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे।